सर्वांना श्री स्वामी समर्थ. चला तर गरम गरम चहासोबत आजच्या दिवसाची सुरुवात करूया. आज सकाळी सकाळीच मी विणकाम घेऊन बसले. खरं सांगायचं तर आधी मी अशा खूप साऱ्या पायपुसण्या बनवल्या होत्या, पण गेली 1-2 वर्ष या कामाला हातच लावला नव्हता. मग म्हटलं आज पुन्हा एकदा करून बघू, कारण कला कधीच विसरत नाही असं म्हणतात, पण मध्ये गॅप पडला की एखादी स्टेप नक्कीच विसरायला होते. म्हणून आज पुन्हा सुरुवात केली आणि खरंच हात पुन्हा तसाच बसला. जुन्या साड्यांपासून इतकी सुंदर आणि उपयोगी पायपुसणी तयार होते, हे मला या कामातलं सर्वात जास्त आवडतं. त्यानंतर वाटलं आज नाश्त्याला काहीतरी झटपट आणि चविष्ट बनवूया. मग बनवला मस्त रव्याचा ढोकळा, एकदम मऊ आणि स्पंजी, आणि खरंच खूपच छान झाला होता. घरच्यांनी अगदी आवडीने खाल्ला. आज किराणाही भरायचा होता, त्यामुळे रात्रीच सगळे डबे स्वच्छ धुवून पुसून तयार ठेवले होते. मग आम्ही किराणा आणायला गेलो. थोडा किराणा घेतला आणि घरी आल्यावर सगळा व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवायचा होता. घरी आल्यावर बिलकुल टाईमपास न करता मी लगेच हे काम करायला घेतलं होतं. खरंच रिकामे डबे भरलेले पाहिले की मनाला खूप समाधान मिळतं. स्वयंपाकघरही एकदम नीटनेटके दिसायला लागतं. बरोबर ना? आणि हो, आम्ही या वर्षीचं लोणचंही बनवलं बरं का. तुमचं लोणचं बनवून झालं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येक घरची लोणच्याची चव आणि पद्धत वेगळीच असते. संध्याकाळी म्हटलं आज काहीतरी गोड ट्राय करूया, म्हणून पहिल्यांदा घरी जिलेबी बनवण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला थोडी भीती वाटली होती की जमेल की नाही, पण पहिल्याच प्रयत्नात जवळपास 90% तरी नक्कीच जमली. चव तर एकदम मस्त झाली होती. त्यामुळे आजचा हा छोटासा प्रयोग यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला यामधलं सर्वात जास्त काय आवडलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.